2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार। सी वोटरचा सर्व्हे, सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 तर मवियाला 26 ते 28 जागांचा अंदाज। बारामतीतून अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदारांना मागे सारलं, अजितदारांचा हल्ला बोल। रामलल्ला ही तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? मीरा भाईंदर मधल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। तर उत्तर भारतीय आणि मराठी माणसाचं नातं दूध साखरेप्रमाणे, ठाकरेंचं वक्तव्य। नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, 4 वर्षीय बालकाचा मृत्यू तर 2 महिला जखमी। पुण्यात कोरोनाच्या JN1 चे 2 रुग्ण आढळले तर ठाण्यात JN1 च्या 5 रुग्णांची नोंद। आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना। जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून केली हत्या। पुण्यातील कात्रज भागातली धक्कादायक घटना, आरोपी अटकेत। टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जींकडून पुन्हा उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं हुगलीतल्या पार्टीत वक्तव्य। नववर्षात राज्यावरील पाणी संकट अधिक गडद होणार। धरणांमध्ये केवळ 63% पाणी साठा, मागील वर्षीच्या तुलनेत पाणी साठा 20% कमी। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्राचीन 315 दागिन्यांची नोंद नाही। लेखा परीक्षण अहवालात धक्कादायक माहिती समोर, तर कोणताही दागिना गहाळ नाही, प्रशासनाचा दावा। माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती। देशभरात भाजपचे कार्यक्रम। दिल्लीत अटल समाधीवर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते आदरांजली वाहणार। देशभरात नाताळची धूम। चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी, सेलिब्रेशनचा उत्साह। सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटन स्थळ फुल्ली। कोकणातील समुद्र किनारे, गडकिल्ल्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।